नमस्कार. आज आपण इयत्ता 8वी घटक क्रमांक 1 रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स याचा प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे, शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन, ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर ईच एक्झाम्पल. पहिलं दिलेलं आहे 3/2, 5/2, -3/2. आपण त्यासाठी ज्या वेळेस आपण नंबर लाईनवर नंबर ड्रॉ करतो त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला माहिती पाहिजे की नंबर लाईन म्हणजे काय. द नंबर लाईन ज्यामध्ये उजव्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर्स आणि डाव्या बाजूला निगेटिव्ह नंबर्स असतात आणि मध्ये 0 असतो, त्यावेळेस आपण त्याला नंबर लाईन असं म्हणतो. जसं आपल्याकडे स्केल आहे ह्याच्यावर आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स दिले जातात. ज्यावेळेस आपण ग्राफ ड्रॉ करतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर दोन्ही आपल्याला त्यावर दर्शवलेले असतात. आता पहिला जो सम आहे 3/2, 5/2, -3/2 हे आपल्याला नंबर लाईनवर दाखवायचे आहे. ज्यावेळेस आपल्याला हे रॅशनल नंबर्स नंबर लाईनवर ड्रॉ करतो त्यावेळेस त्याचा आपल्याला सुरुवातीला जो त्याचा डिनॉमिनेटर आहे तो बघायचा आहे. डिनॉमिनेटर काय आहे इथं 2. तर 0 to 1 मध्ये आपल्याला जेवढे डिनॉमिनेटर दिले आहे तेवढे भाग आपल्याला करायचे. म्हणजे कसं, इथं डिनॉमिनेटर 2 दिलेलं आहे, 2 दिलेलं आहे, तर इथं आपण दोन भाग केले 1 and 2. सेम इथं सुद्धा 1 and 2, सेम 1 and 2, 1 and 2 इथं सुद्धा आपण त्या पद्धतीनं दाखवू शकतो. आता डाव्या बाजूला सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. किती डिनॉमिनेटर 2 दिलेलं आहे, तर 2 पार्ट्स केले 1 and 2, 1 and 2, 1 and 2, 1 and 2. आता यानंतर आपण जो डिनॉमिनेटर दिलेला आहे त्या नंबरने या नंबर लाईनवर जे नंबर्स दर्शवलेले आहेत त्याला भागायचं आहे, डिवाईड करायचं आहे. म्हणजे 0/2, 0 नंतर काय येणार 1/2, 2/2 म्हणजे काय 1, 3/2, 4/2 म्हणजे काय 2, 4 2 जा 2 2 जा 4. आता इथं 5/2, 6/2 म्हणजे काय 2 1 जा 2, 2 3 जा 6 म्हणून इथं 3. 7/2, 8/2 म्हणजे 2 4 जा 8. आणि जेवढी आपल्याला गरज आहे म्हणजे जेवढी संख्या आपल्याला नंबर लाईनवर दाखवायची त्याच्या एखादं दुसरी संख्या आपण एक्स्ट्रा दाखवणार आहोत. ह्या सेम पद्धतीनं इकडे जाऊन -1/2, -2/2 म्हणजे काय 1, -3/2, -4/2 म्हणजे 2, -5/2, -6/2, इथं -7/2. आता कोणती संख्या दर्शवायची आपल्याला पहिल्या 3/2. 3/2 कुठं आहे 0, 1/2, 2/2 आणि 3/2. ह्याला ज्यावेळेस आपण नंबर लाईनवर नंबर दर्शवितो ते पॉईंट प्लॉट करतो त्यावेळेस त्याला नाव द्यायचं आहे. कॅपिटल A to Z मधले कुठलेही अल्फाबेट आपण यूज करतो, पण आपल्याला कॅपिटल लेटर्स यूज करायचे आहेत. त्यानंतर कुठलं आहे 5/2, 5/2. त्यानंतर नेक्स्ट आहे -3/2, -3/2 कुठे आहे इथे, तर C. अशा पद्धतीनं आपण नंबर लाईनवर नंबर ड्रॉ करू शकतो. आता दुसरा जो सम आहे 7/5, -2/5, -4/5. सुरुवातीला आपण नंबर लाईन ड्रॉ करून घेऊ. मध्ये 0.
आता इथं डिनॉमिनेटर 5 आहे, त्यामुळे ज्यावेळेस आपण नंबर लिहितो ना त्यावेळेस थोडंसं अंतर जास्त ठेवा, म्हणजे समानच ठेवावं लागेल. 0 to 1मध्ये जेवढं आहे तेवढंच आपल्याला पुढच्या संख्यामध्ये पण ठेवावं लागेल, जेणेकरून काय होईल, गर्दी जास्त दिसणार नाही. आता मला सांगा, इथं डिनॉमिनेटर काय आहे, 5 आहे, म्हणजे आपल्याला किती पार्ट्स करावे लागतील, 5. 1 2 3 4 किती पार्ट झाले, 1 2 3 4 अँड 5. सेम 1 2 3 4 आहे, इथं 5 पार्ट्स, 1 2 3 4 5. 1 2 3 4 म्हणजे 5 पार्ट्स झाले. 1 2 3 4 अँड 5. याच पद्धतीने आपण या बाजूला सुद्धा करून घेणार आहोत. 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि इथले 5 पार्ट्स. आता पहिलं काय आहे, 7/5. आपण डिनॉमिनेटरनी काय सांगितलं, डिनॉमिनेटरनी ह्या नंबर्सना डिवाईड करायचं. पहिला इथं आपण लिहून घेऊया. आता 0 नंतर काय, 1/5 2/5 3/5 4/5 आणि 5/5 येणार. नंतर इथं काय ना 6/5 7/5. ओके, 8/5. आता 7/5 आहे फर्स्टवालं, तर याला गोल करायचं आणि याला नाव द्यायचं. तसाच आता इकडनं सुद्धा निगेटिव्ह नंबर आहे, म्हणजे डाव्या बाजूला 2/5 कुठं येणार, -1/5 -2/5 -2/5 येणार येते. नंतरनं काय येणार, -4/5 कुठं येणार, या बाजूला -4/5. आता बघा आपल्याला कुठला नंबर दिला आहे, -5/8 आणि 11/8. आता ज्यावेळेस आपण नंबर लाईन ड्रॉ करतो ना त्यावेळेस जेवढी आपल्याला गरज आहे तेवढेच संख्या आपण नंबर लाईनवर दर्शवले तरी चालेल, कारण की किती भाग करायचे आहेत आपल्याला, 8 भाग करायचे. मग 8 भागाचं नंबर लाईन ड्रॉ करताना ती आपल्याला फक्त नंबर डिवाईड करून तपासायचे आहे. नंबर डिवाईड करून आपल्याला तपासायचं आहे. किती भाग करणार आपण, 8. डिनॉमिनेटर 8 आहे. किती करणार, 8. 1 2 3 4 5 6 7. किती पार्ट झाले, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 1 2 3 4 5 6 7 अँड 8. 1 2 3 4 5 6 7 अँड 8. सेम या साईडला सुद्धा आपण तेच करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 अँड 8. म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 अँड 7. आता किती दाखवायचं आहे, -5/8. हे 0/8, हे 8 डिवाइड बाय 8. ओके, -5/8 कुठे येणार, -1/5 -2/5 -1/8 -2/8 -3/8 -4/8 -5/8 इथं येणार. ह्याला गोल करायचं आणि नाव द्यायचं. दुसरं कुठं आहे, 11/8. पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणजे राईट साईड. आता इथं 1/8 आहे. 1/8 8 2/8 3/8 4/8 5/8 6/8 7/8 8/8 म्हणजे काय, इथं 1 येणार. 9/8 10/8 इथं काय येणार, 11/8. नाव काय देणार, बी. या पद्धतीनं आपण सर्व गणितं सॉल्व करणार आहोत. या पद्धतीने आपण पहिला जो प्रश्न आहे तो पूर्ण केला आहे. पुढील प्रश्न आपण बघणार आहोत.
आता काय येणार बघा, काय प्रश्न आहे. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड ॲन्सर द क्वेश्चन. इथे एक नंबर लाईन दिलेला आहे